युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक, त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाहावा. म्हणजे कृता, त्रेता, द्वापार आणि कली ह्या चारही युगामध्ये तो परमात्मा एकच आहे, एकटाच येतो आणि तो तिन्ही लोकांना चालवतो. मृत्यूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक या तिन्ही लोकांना तो चालवतो. मग तिन्ही लोकांना चालवणारा देव, तिन्ही लोकांना चालवणारा परमात्मा तो म्हणतो की म्हणून उदकी रसू, पाण्यामध्ये जी पाण्याची चव आहे ती मी आहे. तिन्ही लोकांना एकाच वेळेला चालवतो. म्हणजे ती शक्ती किती व्यापक आहे, ती शक्ती किती व्यापक आहे. आणि त्या शक्तीची ओळख घेण्यासाठी भगवंताने गीता लिहिलेली आहे ना, त्या शक्तीची ओळख आपण घेत नाही, आपण पूजा अर्चा करत बसले. म्हणून तर भगवंताला सांगायला लागला त्या पाण्यातली चव मी आहे, वाऱ्याचा स्पर्श मी आहे. या सृष्टीमधील या ब्रह्मांडातली कोणतीही वस्तू कुठेही जात नाही. जी भगवंताने निर्माण केलेली आहे ती कोणतीच वस्तू कुठे जात नाही. फक्त त्या वस्तूचं परिवर्तन होतं, कारण परिवर्तन सृष्टी का नियम आहे. परिवर्तन होतं सृष्टीमध्ये, मिनिटाला क्षणाला परिवर्तन होतं. जसं आपल्याकडे विचार, आपल्याकडे जसे विचार आहे, एका सेकंदाला विचार तयार होतात. एका सेकंदाला सृष्टी निर्माण करतो माणूस आणि लगेच मोडून टाकतो. सगळं ज्ञान जे आहे ते भगवंताने प्रत्येकाला दिलेलं आहे. पण त्या ज्ञान स्वरूप अवस्थेला जाणण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागतो. स्वतःच्या बळावर कोणताही ज्ञान मिळवता येत नाही. प्रत्येक गोष्टीला सद्गुरूला शरण जावं लागतो. म्हणून शरण गेल्याशिवाय माणसाला ज्ञानाची प्राप्ती होईल, पण आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि ही तर सगळा ज्ञानेश्वरी आत्मज्ञानाने भरलेली आहे. आणि बारीक अगदी म्हणजे लहान बारीक गोष्टी ज्या आहेत त्या ज्ञानेश्वरीमध्ये रेखांकित केलेल्या, आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या ज्ञानोबारांनी. पण आपला तिकडे लक्ष नाही का, आपलं अंतःकरण मलिन आहे. आपण मस्तपैकी पाणी पितो आणि आपण झोपतो, मस्त वारा खातो, फॅन लावतो, AC लावतो, झोपतो. सूर्य उगवला की उठतो आपण मस्तपैकी. पण भगवंत म्हणतो हे सगळं करणं माझं आहे. सकळ करणे जगदीशाचे, हे तर कवित्व काय माणसाचे. सगळा करणारा परमात्मा आहे. सकळ करणे जगदीशाचे, जगाला चालवणारा ईश्वर आहे. आणि हे सगळं करणं कोण करतो? सगळं करणारा भगवंत आहे. हे लक्षात येत नाही ना माणसाच्या. म्हणून पाण्यामध्ये काय सांगितलं आहे, पाण्यामध्ये रस मी आहे. आता आपण पाणी मस्तपैकी पितो, संतुष्ट होतो आणि झोपतो. पण आपल्याला जाणवतं का पाण्यामधली जी चव आहे तो भगवंत आहे. वारा आपण खातो, नदीच्या किनारी गेलो, समुद्राच्या किनाऱ्याला गेलो, जंगलात गेलो, मस्तपैकी वारा आपण खातो. पण त्या वाऱ्याचा जो स्पर्श आहे तो भगवंत असं वाटतो का आपल्याला? नाही ना. का वाटत नाही आपल्याला? याला एकमेव कारण काय आहे, तर आपण त्या स्वरूपाला, आत्मस्वरूपाला विसरलोय आणि आपण भोगामध्ये अडकलोय. प्रत्येक माणूस हा भोगामध्ये अडकलेला आहे आणि भोगातून रोग निर्माण होतात. त्यागे भोग येथे माझ्या अंतरा, मग मी दातारा काय करू. त्यागे भोग, मी भोग त्यागले आणि परत माझ्या मनाकडे येतील तर मी काय करू दातारा. भगवंताला सांगितलंय तुकोबाराने. मग सांगितलं की माझं स्मरण कर. भगवंताचं स्मरण आपण करत नाही म्हणून आपल्याला ह्या गोष्टीचा अनुभव होत नाही. आणि एकदा का त्याचं स्मरण झालं, त्याचं चिंतन चालू झालं की सगळा तोच आहे भरलेला. आणि म्हणून कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. कोटी यज्ञ केल्याचं पुण्य, एक हरिनाम. फक्त आपण एक श्वास घेतला आणि सोडला तर कोटी यज्ञ केल्याचा पुण्य प्रत्येक जीवाला घडणार आहे.
पण तो त्या भगवंताच्या स्मरणातून व्हायला पाहिजे बरं का. असंच नाही आपलं आता सगळ्यांचंच चालू आहे, ऐशी अजपा सकळांशी परंतु कडे जाणत्याशी. सगळ्यांना अजप आहे, श्वास जातो येतो जातो येतो, पण जाणता मिळाला पाहिजे ना. जोपर्यंत जाणता गुरु मिळत नाही, त्या परमात्म्याला, त्या स्वरूपाला, त्या अजपाला जाणणारा गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सगळ्यांचे हाल आहेत, प्रत्येक जीवाचा हाल आहे. आणि म्हणून तिथे काय लिहिलंय की सकाळी आपल्याला जो रस आहे, आपण पाणी पितो, वारा खातो, सूर्याचा प्रकाश आणि तो मी आहे सांगतो बघा. म्हणजे आपण किती भाग्यवंत आहोत. भगवंताने आपल्याला चांगले हातपाय दिले आहेत, आकाशासारखी पोकळी दिली आपल्याला राहायला, पाण्यामध्ये चव म्हणून तो आपल्या अंतःकरणामध्ये जातो, हृदयामध्ये वारा म्हणून आपल्याकडे तो प्राण म्हणून आपल्या आतमध्ये जातो. काय उपकार आहेत भगवंताचे आपल्याकडे नाही का. भगवंताचे आपल्यावर किती उपकार आहेत. सूर्य आपल्यासाठी उगवतो, आपल्यासाठी सूर्य उगवला की सगळं अन्न तो तयार करतो. सूर्याच्या उष्णतेमध्ये, सूर्याच्या प्रकाशामध्ये, सूर्यांच्या किरणामध्ये तो अन्न तयार करतो. कोणासाठी करतो तर सकळ जीवाचा करीतो सांभाळ, संपूर्ण जीवांचा सांभाळ तो करतो. आणि तुझं मोकाळीला आयुष्याने आपल्याला टाकेल का तो. एका वेळेलाच तो सर्वांना सांभाळतो आणि एका वेळेलाच तो सगळ्यांना सांभाळतो. परब्रह्म एकदाच सगळ्यांना व्यापून आहे, एकदाच सर्वांशी व्यापिले असं परब्रह्म आहे तो. आणि त्या व्यापलेल्या परब्रह्म तत्वापर्यंत जाण्यासाठी आपल्याला गुरु दाविले या वाटा, अंतःकरणामध्ये आतल्या वाटा दाखवणारा गुरु मिळाला पाहिजे. तर पाण्यातला स्पर्श आपल्याला कळेल, पाण्यातला रस कळेल, पाण्याची चव काय ती कळेल. आपण आत्तापर्यंत पाणी पित आलो, कित्येक लिटर आपण पाणी पिलं असेल, पण आपल्याला कळलं का भगवंत पाण्यातली चव भगवंत आहे. तर पाण्यातली चव भगवंत कळला असता आपल्याला तर भगवंताचं नामस्मरण किती वेळा घेतलं असतं आपण, कितीतरी वेळा घेतलं असतं आपण भगवंताचं नाव. आणि मनुष्य काय करायला जातो तर आकाश पाणी प्यायला जातो. चांगलं देवाने पाणी दिलंय तो पित नाही, आणि आकाश पाणी प्यायला माणूस कुठं कुठं जातो रात्री अंधारामध्ये. आकाश पाणी पिण्यासाठी पैसे मोजावे लागतात, आणि फुकट पाणी दिलंय भगवंताने, त्या फुकटाची किंमत नाही आपल्याला. तुम्हाला आम्हाला जीवन पण फुकटच मिळालेलं आहे, पण त्याची किंमत कोणाला इथे सांगा ना. तुम्हाला आम्हाला जीवन फुकट मिळालं की नाही, भगवंताने दिलंय, पण त्या भगवंताला आपण ओळखत नाही. आणि म्हणून इथं भगवंताला सांगायला लागला, अरे बाबा बघ, म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू. उदकामधला रस मी आहे, पवनामध्ये स्पर्श आहे, वाऱ्याचा स्पर्श मी आहे. शशी सूर्य जो प्रकाशू, सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश तो मी जाण त्याला जाण. सगळीकडे तो परमात्मा आहे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परंतु प्राण्याचे दैव कैसे माते न देखती. मला बघतच नाही, उठसूट चालले पंढरपूरला, उठसूट चालले गाणगापूरला. जो तो उठतो तो तीर्थाला जातो. जाऊ नये का. प्रत्येकाने जा, आम्ही नाही म्हणत नाही. तिथे संतांची मांदियाळी आहे, नाही असं नाही. तिथे संतांचं दर्शन होतं. जगाचा परमात्मा तिथे बसलेला आहे, विश्वव्यापक तिथे बसलेला आहे. पण ज्ञानेश्वरी काय सांगतात तेही वाचा ना. ठाईचं बैसुनी करा एकचित्त ज्ञानोबराय सांगतात. हे कशासाठी सांगितलंय. ओरडून ओरडून संतांनी सांगितलंय, एका जागेवर बसा आणि एका जागेवर परमात्म्याची तो पंढरीचा पांडुरंग तुमच्या हृदयामध्ये प्रगट होईल. व्यापक परमात्म्याला ज्यांनी प्राप्त केला भक्त पुंडलिकाने, व्यापक परमात्मा अवतार घेऊन आला. का तर त्याच्या भक्तीसाठी आला. आईवडिलांची सेवा केल्यामुळे त्याला भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंताला विटेवर उभं केलं. अशा आपण प्रत्येकाने जर भजन केलं तर तुमच्या आमच्या हृदयामध्ये भगवंत आहे हे 100% आपल्याला याची जाणीव होईल. 100% आपल्यामध्ये भगवंत आहे. आणि म्हणून तर आपल्याला ती पाण्याची चव कळतो ना हो.
वारा आपल्या अंगाला लागतो तो का कळतो? भगवंत आहे म्हणून कळतो. सूर्य आणि चंद्राचा प्रकाश आपल्याला जाणवतो, थंडी जाणवतो, ऊन जाणवतो, वारा जाणवतो. का जाणवतो? तो भगवंत आहे म्हणून ना. त्याने उडी टाकली तर जाणवेल का आपल्याला? एवढं खाली यायला लागलं बघा. भगवंताला एवढं खाली यायला लागलं सांगायला माणसाला. का? तर प्राणिया कामी भरू देहाची वर्या धरू. म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. ज्ञानवऱ्या सांगतात प्राणिया कामी भरू. मनुष्य प्राण्यासारखा काम वासनेमध्ये अडकलाय आणि ते कामानेच काढलंय घाम प्रत्येकाचा. काम वासनेमध्ये माणूस अडकल्यामुळे सगळ्या माणसाला स्वतःचं जीवन काय ते कळत नाही. वासने पोटी जन्म घ्यावा लागेल. म्हणून परत परत जन्माला येतो, परत मरतो, परत जन्माला येतो. ही वासनाच आहे ना, ती समोर खणून काढावी सांगितलंय. किती सोपा करून सांगितलंय. आपल्याला कळतो का बाबांनो? कळतो का? बघा काय सांगतात ज्ञानोबऱ्या. पाण्यातला एका वगैरे एक तास निरूपण देऊ शकतो एवढा याच्यामध्ये आहे. सखोल अर्थ भरलेला आहे. आणि तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेला इंडिकेट काय करतो? तुम्हाला फोकस का टाकतो? अरे परमात्मा आत आहे म्हणून आपल्याला हे उदकी रसो हा जे आपल्याला कळत नाही. कारण परमात्म्याचा आपल्याला स्पर्श झालेला नाही, परमात्म्याची अनुभूती आलेली नाही. आणि म्हणून हे सांगावं लागलं. तैसाची नैसर्गिक शुद्धो मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदू प्रणव. बघा आता अजून मी 5 मिनिटं घेतो तुमची बरं का. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावताच असणारा जो सुगंध तो मी आहे. बघा पृथ्वीला स्वभावता सुगंध आहे हे पण सांगायला लागलं. पाऊस पडल्यावर आपला वास येतो की नाही? घमघमाट वास येतो मातीचा आपल्याला. मग तो मी आहे सांगतात. मग पृथ्वीमध्ये असलेला म्हणून 5 पंचमहाभूतांमध्ये तो परमात्मा आहे. सगळीकडे तो भरलेला आहे. पण आपल्याला त्याची किंमत कळत नाही. कारण आपल्याला सगळा फुकट मिळालेला आहे. भगवंताने आपल्याला नरदेह असाच दिलेला, फुकट दिलेला आहे. आणि आपण त्याचा वापर फुकट मिळाल्यामुळे आणि नंतर आपल्याला काहीतरी चांगला मोठा एखादा आजार आला मग आपण देव करत बसतो. अरे देवा, जेव्हा तुझा देह चांगला होता तेव्हा तू माझं नामस्मरण केलं नाही, त्याला विसरला. आणि म्हणून नामाशी विन्मुख होतो नरपापी. नाम नाही तर पापच होणार आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावताच असणारा जो सुगंध तो मी आहे. सुगंध मी आहे म्हणतो बघा. आणि हे सगळे बारीक बारीक किती बघा. म्हणून ब्रह्म दिसे ब्रह्म न दिसे माया दिसे. ब्रह्म आहे दिसतो का बघा. सुगंध दिसतो का आपल्याला? तो जाणवतो आपल्याला. वारा दिसतो का? वाऱ्याची आपल्याला जाणीव होतो. म्हणून कालचा समाज झाला की नाही? माया दिसे ब्रह्म न दिसे. ब्रह्म असतचे असे सर्व काळ येतो, सर्व काळ आहे आणि सगळीकडे भरलेला आहे तो. आणि आकाशांत शब्द म्हणून जो मी आहे बघा. आपण जो काय बोलतो आकाश व्यापक आहे, आकाश पोकळ आहे म्हणून आपण बोललेला शब्द, मी बोललेला शब्द तुमच्यापर्यंत जाण्याला एकमेव कारण काय? आकाश आहे. आणि आकाशाचा शब्द मी आहे. आणि तो मी तसेच वेदांत ओंकार म्हणून जो आहे तो मी आहे. वेदांनी ओंकारातून या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. ओंकार तत्वातून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि ते तत्व मी आहे आणि ते तू आहेस सांगितले. तो ओंकार तू आहेस आणि त्याची तुला जाणीव नाही. आणि म्हणून हे सगळं आपल्याला आपले हाल आहेत. का बरं आपले हाल आहेत? तर आपण ओंकारच आहोत. ओंकार स्वरूपा नाही का? ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो. सगळ्यांना अनाथांना सगळ्यांना तो तारणारा ओंकार तत्व आहे. आणि त्या तत्व कसं आहे? तो प्रणव रूपाने आहे. आणि तो प्रणव कुठे आहे? तर नाथांनी भागवतामध्ये त्या दिवशी सांगितला की आपल्या मुळाधार चक्रापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्याची जे ओंकाराची प्रणवाची क्रिया आहे, प्रणवाची क्रिया त्याला ओंकार तत्व म्हणतात. आणि जसा उदाहरण दिलं, जसं कमळाच्या फुलामध्ये देठ्यापासून तर कमळाच्या फुलापर्यंत जसे तंतू असतात बाहेर, त्या तंतूच्या माध्यमातून त्या कमळाच्या फुलाला पाणी पुरवलं जातं.
तसा आपल्याला आपल्या मूलाधार चक्रापासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारा जो प्रणव आहे, त्या प्रणवाच्यामुळे आपल्याला 10वा दार उघडून आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मूलाधार चक्रातून जे प्रणव तत्व आपल्या बाहेर पडतो, नाथाने त्या दिवशी भागवतामध्ये सांगितला, आणि ते प्रणव तत्व आपले सप्तचक्र भेदन करून आपण ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर झालो तर आपल्याला 10वा दार उघडता येतो. आणि 10वा दार उघडल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे. ज्या दारातून भगवंताने प्रवेश केलाय, 10व्या दारातून, त्या टाळूतून आपण प्रवेश केलेला आहे. सुनबाई असते बघा, आपली टाळू मळते, आपला हलू 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 तेल भरून, तिथून भगवंतानी प्रवेश केला. आपण खाली आलो आणि आपण विषयामध्ये अडकले. परत आपल्याला उलट उलट प्राण्या फिरगोते खाशी, उलट आपल्याला जावं लागेल ब्रह्मरंध्राकडं. आणि ते आपल्याला ब्रह्मरंध्र जाऊन स्थिर होऊन आपल्याला तो प्रणव, तो मी आहे म्हणतात, तो प्रणव मी आहे. मग त्या प्रणवाला प्राप्त करून त्या प्रणवाच्या माध्यमातून आपल्याला त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. आणि ते प्रणव तत्व मी आहे म्हणतात, तो प्रणव मी आहे. आता किती सांगणार सांगा तुम्हाला, मी भरपूर काही सांगण्यासारखं आहे. आपल्याला वेळ कमी आहे. झालेली शिवाय आपला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम